कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर राणे यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महिला उमेदवार उतरवण्याची खेळी खेळली आहे। उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे नाव कधीही चर्चेत नव्हते। पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका राहिलेल्या दरेकर त्याच पक्षाकडून 2009 साली लोकसभा निवडणूकही लढल्या होत्या। कल्याण डोंबिवलीत पालिकेत डोंबिवली विभागातून गोग्रासवाडी भागातून वैशाली दरेकर मनसेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले। त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या। महिला आणि बालकल्याण समिती सभापती पद त्यांनी भूषवले होते। उत्तम वक्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात। पालिकेत विरोधी पक्षनेत्या असताना शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात त्यांचा पुढाकार होता। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय लावून धरून अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन नागरी समस्या विकास कामांचे विषय मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा होता। मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामे केली। शिवसेना मनसेमध्ये असताना अनेक आंदोलने उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। दरम्यानच्या काळात मनसेमध्ये कोंडी होऊ लागल्याने त्या मनसे पक्षातून बाहेर पडल्या। त्या शिवसेनेत दाखल झाल्या। शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर राहणे पसंत केले होते। 2009च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुद्ध मनसेकडून निवडणूक लढवली होती। त्यांना 1,02,063 मते त्यावेळी मिळाली होती। ठाकरे गटात आता त्या सक्रिय होत्या। ठाकरे गटाचे महिला संघटनेचे पद त्यांच्याकडे होते। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या डोंबिवलीकर माहेर भाषण आहे। या नातेसंबंधातून वैशाली दरेकर यांनाही उमेदवारी मिळाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामध्ये मातोश्रीच्या खास विश्वासातील ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे समजते। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आगरी समाजातील एखादा उमेदवार दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चाही जोरात होती। याशिवाय युवा सेनेचे वरुण सरदेसाई, सुषमा अंधारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशा काही नावांची चाचपणी करण्यात आली होती। मात्र चर्चेत असलेल्या या नावांना बगल देत खरड्या वक्त्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैशाली दरेकर यांना संधी देत उद्धव ठाकरे यांनी कल्याणात नवा प्रयोग केला आहे।